गोंदिया जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील विकास कामे, निधीचा प्रभावी वापर आणि विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली। बैठकीनंतर पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधत प्रशासनाला आवश्यक सूचना दिल्याची माहिती दिली। पालकमंत्री इंद्रनील नाईक यांनी सांगितले की बैठकीत लोकप्रतिनिधींनी ग्रामीण आणि शहरी भागातील विविध प्रश्न मांडले असून प्रशासनाने त्याची गंभीर दखल घेतली आहे। जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत संयुक्त बैठक घेऊन प्रलंबित प्रश्नांवर लवकरच तोडगा काढला जाईल आणि विकास कामांना गती दिली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले। डीपीसी म्हणजे काय राहते, एक जनरली एक विषय काय राहतो की जिल्ह्याचं खर्चाचं नियोजन आणि इन्कमचं नियोजन कसं करायचं। ते नियोजन आपण पुढचं म्हणजे मागच्या अनुपालनाला मान्यता दिली आणि पुढचं नियोजन कसं करण्यात येईल त्याला तसं नियोजन केलं। आणि त्यासोबत लोकप्रतिनिधींचे काही स्थानिक प्रश्न राहतात, काही ज्वलंत प्रश्न राहतात, त्या प्रश्नांची त्यांची मागणी त्यांची ऐकून घेतली। ते आता पुढच्या अनुपालनमध्ये येईल। त्याला कलेक्टर साहेब आणि ZPCO साहेब आणि आम्ही बसून मग त्याला ठरवू आपण की ग्रामीण भागात आणि शहरी भागात ज्या समस्या लोकप्रतिनिधींनी मांडलेल्या आहेत त्याला कसं आपण समोर जाऊन त्यांना कसं आपण दूर करता येईल। NTV न्यूज मराठी, गोंदिया।